कालिदास कोळंबकर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष, राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ। नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीसाठी 7 ते 9 डिसेंबरच्या दरम्यान विशेष अधिवेशन, तर 9 तारखेला विधानसभा अध्यक्षांची निवड, फडणवीसांची माहिती। शिवसेनेच्या मंत्रिमंडळामध्ये यंदा मोठे बदल होण्याची शक्यता। दोन्ही निवडणुकीमध्ये केलेलं काम, पक्ष संघटनेच्या वाढीसाठी दिलेलं योगदान आणि प्रचारामध्ये किती साथ दिली त्यावरून मंत्रिपद दिलं जाईल अशी माहिती। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उद्या महायुतीच्या नेत्यांची बैठक, तर आज राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली। बैठकीमध्ये 7 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रिपदाचे चेहरे निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती। नागपूर अधिवेशनाच्या पूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार। सर्व मंत्र्यांच्या कामाचं मूल्यांकन करून निर्णय घेतला जाईल। तिन्ही पक्षांना मंत्रिपद दिली जायची असल्यानं काही प्रमाणामध्ये मागे पुढे होईल, देवेंद्र फडणवीसांची माहिती। 11 आणि 12 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, त्या संदर्भात लवकरच घोषणा केली जाईल। शिंदेंचे शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांची माहिती। कुणाला कोणतं मंत्रिपद द्यायचं याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील। शिंदे आम्हाला अपेक्षित मंत्रिपद देतील, लवकरच निर्णय होईल, उदय सामंत यांची माहिती। भाजप 18 ते 20 मंत्रिपद आपल्याकडे ठेवण्याची शक्यता। शिवसेनेला 12 ते 13 तर अजित पवारांना 8 ते 10 मंत्रिपद मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ, निकष नसेल तरीही नाव कमी करणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन। जानेवारीपासून लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपयांचा हप्ता द्यायला सुरुवात करावी, सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती। एकनाथ शिंदेंच्या शिवाय शपथविधी पार पाडण्याची भाजपनं तयारी केली होती, संजय राऊत यांचा टोला। महाराष्ट्राला पुढे न्यायचं असेल तर भाजपनं सुरू केलेलं सुडाचं राजकारण थांबवावं, संजय राऊत यांचं वक्तव्य। विरोधी पक्षांसह पुन्हा सुसंवाद राखण्यासाठी प्रयत्न करणार, फडणवीसांचं वक्तव्य। तर 2019 नंतर विरोधी पक्षांशी सुसंवाद घटल्याचं फडणवीसांनी केलं मान्य। आमचं हिंदुत्व सर्वसमावेशक, मुस्लिमही आमच्या हिंदुत्वामध्ये, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची एबीपी माझाला पहिली मुलाखत। महाराष्ट्र काँग्रेसकडून गटनेता आणि प्रतोद निवडीचे अधिकार खरगेंना। महाराष्ट्रातील निवडून आलेल्या आमदारांचा एकमतानं निर्णय, काँग्रेस वर्किंग कमिटीकडे त्या संदर्भातलं दिलं पत्र। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदीय समितीची 10 डिसेंबरला बैठक। देशभरातील पक्षाचे वरिष्ठ नेते राहणार उपस्थित। पक्षांतर्गत बदल, पक्षाच्या रणनीती संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार। राज्यात ईव्हीएम, व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी 104 अर्ज। राज्यातील 755 केंद्रांवरती मतपडताळणी, निवडणूक आयोगाची माहिती। अहिल्यानगर शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीची ईव्हीएमच्या विरोधामध्ये स्वाक्षरी मोहीम। महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधत बाबासाहेबांना अभिवादन करत स्वाक्षरी मोहीम। धुळ्यातही वंचितची ईव्हीएमच्या विरोधामध्ये जन आंदोलनासह स्वाक्षरी मोहीम। इथून पुढे सगळ्या निवडणुका बॅलेट पेपरवरती घेण्याची वंचितची मागणी। काल देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नागपूरमधल्या शासकीय बंगल्याच्या बाहेर पाट्या बदलल्या। रामगिरी बंगल्याच्या बाहेर फडणवीसांच्या, तर देवगिरी बंगल्याच्या बाहेर शिंदेंच्या नावाची पाटी। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती नाशिक महानगरपालिकेच्या आराखड्यामध्ये 60% कपात। निधी मिळण्याची शक्यता नसल्यानं विभागीय आयुक्तांकडून छाननी। नाशिक पालिकेचा अत्यावश्यक आराखडा 15,000 कोटींवरून 7,000 कोटींवर। दादरच्या चैत्यभूमीवरती राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडून अभिवादन। नव्या सरकारच्या शपथविधीनंतरचा हा पहिलाच मोठा सरकारी कार्यक्रम। बाबासाहेबांच्या मुंबईमध्ये स्मारकाला उशीर होतोय, हे बाबासाहेबांचं स्मारक आम्ही लवकरच पूर्ण करू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन। इंदुमिलमधल्या बाबासाहेबांचं स्मारक कधी तयार होणार? 9 वर्ष उलटूनही स्मारकाचं काम रखडतंय। स्मारकाचं काम कधी पूर्ण होणार याची तारीख सांगा, सचिन खरात यांचा सवाल।
इंदू मिलच्या जागेवरती एक जागतिक दर्जाचं भव्य स्मारक उभारलं जात आहे। त्या संदर्भात प्रत्येक जण काहीतरी सतत सुचवत असतो, त्यामुळे थोडा उशीर होणं स्वाभाविक आहे। छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। इंदू मिलच्या जागेवरती स्मारक उभारण्यास आमचा कायमच विरोध। त्या जागेवरती एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं विद्यापीठ बनवणं हीच खरी बाबासाहेबांना श्रद्धांजली, सुजात आंबेडकर यांचं वक्तव्य। वाशिममध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी गर्दी। शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये सकाळी 5 वाजल्यापासून मोठ्या प्रमाणात गर्दी। भंडाऱ्यामध्ये समता सैनिक दलाच्या पथकाकडून बाबासाहेबांना मानवंदना। बुद्धवंदना म्हणत महामानवाला केलं अभिवादन। नागपूरच्या दीक्षाभूमीवरती बाबासाहेबांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी अनुयायांची गर्दी। विदर्भातील वेगवेगळ्या भागातून मोठ्या संख्येनं बाबासाहेबांचे अनुयायी नागपूरमधल्या दीक्षाभूमीवरती दाखल। अभिनेत्री क्रांती रेडकर यांच्याकडून बाबासाहेबांना अभिवादन। चैत्यभूमीवरती जात केलं बाबासाहेबांना अभिवादन। माजी आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात काँग्रेसची अभिवादन यात्रा। बाबासाहेबांना अभिवादन करत काढली बाईक रॅली। कर्नाटकचे सर्वात युवा आमदार प्रदीप ईश्वर यांनीही लावली उपस्थिती। ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या पुस्तकाचं प्रकाशन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन। पूजा केडकरची नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सुनावणी प्रकरणी औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका। अहिल्यानगर आणि पुणे जिल्हाधिकारी सोडून इतर कुणाकडेही सुनावणी हस्तांतरित करावी, पूजा केडकर यांची मागणी। पश्चिम रेल्वेनं विना तिकीट प्रवाशांकडून केला 93 कोटींचा दंड वसूल। एप्रिल ते नोव्हेंबरच्या दरम्यान कारवाई। चाळीसगाव राष्ट्रीय महामार्गाचं रस्त्याचं काम अपूर्ण, तरीही टोल वसुलीला सुरुवात। त्याला विरोध करत अवैध आणि नियमबाह्य पद्धतीनं बेकायदेशीर टोल वसुली होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांकडून रोष व्यक्त। जलवाहिनी टाकण्याच्या कामामुळे आजपासून पुणे सोलापूर मार्गावरच्या वाहतुकीमध्ये बदल। पहिल्या टप्प्यात पुण्याकडून सोलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरती आणि दुसऱ्या टप्प्यात सोलापूरकडून पुण्याकडे येणाऱ्या रस्त्यावरती खोदकाम करण्यात येणार। नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवरती FDA कडून हॉटेलांची तपासणी केली जाणार। निकृष्ट अन्नपदार्थांचा पुरवठा होऊन दुर्घटना घडू नये यासाठी FDAच्या मार्फत विशेष तपासणी मोहीम। छत्रपती संभाजीनगरमध्ये थंडीमुळे 4थी पर्यंतच्या शाळांच्या वेळांमध्ये बदल। सर्व पूर्व प्राथमिक ते 4थी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 किंवा 9 नंतर भरवण्याचे शिक्षण अधिकाऱ्यांचे आदेश। छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाच्या सरी। सकाळी कामासाठी निघालेल्या नागरिकांची पावसामुळे धावपळ। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस। जिल्ह्यातील काही भागांमध्ये सलग 2 दिवस पाऊस कोसळल्यामुळे आंबा, काजू उत्पादक शेतकरी चिंतेमध्ये। अवकाळी पावसाचा नाशिकमधल्या द्राक्ष आणि फळबागांसह शेती पिकांना मोठा फटका। सरकारनं तात्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। नाशिकमधल्या येवला, सिन्नर, निफाड, देवळा या भागामध्ये अचानक झालेल्या पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान। पारेगावमध्ये कांद्याची रोपं भुईसपाट। काढणीला आलेला कांदा, मक्याचं मोठं नुकसान। वर्धा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 76,000 हेक्टर क्षेत्रामध्ये रब्बी पिकाची पेरणी। सरासरीच्या तुलनेमध्ये रब्बी पिकांच्या लागवड क्षेत्रामध्ये वाढ। हिंगोलीमध्ये सोयाबीन खरेदीसाठी NCCF अंतर्गत 15 शासकीय केंद्र सुरू। या शासकीय केंद्रांवरती 33,000 क्विंटल सोयाबीनची खरेदी। सोयाबीनला 4,892 रुपयांचा भाव। वाशिममध्ये हळदीच्या दरामध्ये पुन्हा तेजी। रिसोड बाजार समितीमध्ये हळदीच्या दरानं 14,000चा टप्पा गाठला। अतिपावसानं यंदा वाशिम जिल्ह्यामध्ये हळदीवरती कंदकुज अळीचा प्रादुर्भाव। या बदलत्या वातावरणामुळे बुरशीजन्य आजारानं हळद पीक धोक्यात। सीताफळाची बाग परवडत नसल्यानं शेतकऱ्यानं बागेवरती फिरवला JCB। लातूरच्या किनगावमधली घटना। नाशिक जिल्हा बँकेकडून कर्जदार शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलाव पुन्हा एकदा सुरू। निवडणुकांमुळे 2 महिना आधी प्रशासनानं कारवाई थांबवली। सोलापूरच्या माळशिरस तालुक्यामधील कण्हेर गावामध्ये शेतकऱ्याच्या जवळपास 30 ते 32 एकर ऊस जळून खाक। आगीचं कारण अस्पष्ट। शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विषबाधेच्या 2 घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू। मुरगुडमध्ये 2 चिमुकल्यांना
अन्नामधून झालेल्या विषबाधेमुळे मृत्यू, तर करवीर तालुक्यामध्ये मांढरे गावात 2 सख्ख्या भावांचा मृत्यू. भंडाऱ्याच्या सातोना गावाच्या जवळ महाविद्यालयीन विद्यार्थ्याला भरधाव टिप्परनं चिरडलं. विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू, संतप्त ग्रामस्थांकडून रास्ता रोको आंदोलन. महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल